साईं बाबा भगवान है, साईं बाबा भगवान है, आनंद गोरे साईं बाबा की जय। साईं बाबा भगवान है। जय श्री राम, जय श्री राम। साईं बाबा भगवान है, साईं बाबा भगवान है। जय श्री राम। यावर राम बाबा सर्व धर्म समन्वयता हा मंत्र दिलाय की बाबांनी फक्त हिंदीमध्ये सांगितले की सबका मालिक एक है। महाराष्ट्रामध्ये संत परंपरांना देव मानण्याची आमची प्रथा आहे, त्याप्रमाणे सनातन धर्मातल्या लोकांनी सुद्धा हे माहित होऊन घ्यायला पाहिजे की संत माझी सचेतन मूर्ती, संत प्रतिमा माझी अचेतन मूर्ती भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण भगवंतानं सांगितलेले। आणि साईबाबा हे महान संत होते, त्यांचं आचरण शुद्धता आणि त्यांचे क्रियावंत हे संत असून ते एक त्या ठिकाणी कीर्तिवान असे संत होते। त्यामुळे संतांना आम्ही प्रतिमा, संतांना देव मानणारी आमची प्रथा आहे। या परंपरेप्रमाणे सनातन धर्मामध्ये कोणी देवाची आराधना करावी, कोणत्या संतांची आराधना करावी असा नियम नाही। जे लोकोपयोगी असताना लोकांच्या परोपकारासाठी आपला देह झिजवून आपल्याला उपदेश करते असेल ते गुरु मानले जावेत आणि ते संत मानले जावेत, ते ईश्वराचा अंश मानतात असं सनातन धर्माप्रमाणे सांगतात। आणि महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे संतांच्या प्रतिमा स्थापना करण्याचा क्रम आहे। त्याप्रमाणे संत साईबाबा हे महान संत असून त्यांनी हिंदू यवनांचा दोघांचा विपट आलेला असताना एकत्रीकरण करायचं, सर्व धर्मांचा आणि परमेश्वर हा एकच आहे असं त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे। म्हणून साईबाबांच्या भारत देशावरच नाही तर सात समुद्राच्या पार अमेरिका, लंडन मध्ये सुद्धा मूर्ती स्थापना झालेल्या आहेत। तर बाबांवर असलेली आढळ श्रद्धा आणि त्यांनी दिलेला उपदेश हा लोकोपयोगी आहे, म्हणून संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात। वाराणसी क्षेत्रामध्ये ज्या महादेवाच्या क्षेत्रामध्ये साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतात ही गोष्ट लज्जास्पद आहे, कारण सनातन धर्म सांगतो की संतांना परमेश्वर मानावं। त्याप्रमाणे भगवंत साईबाबांनी द्वारकामाईमध्ये मेघा नावाच्या भक्ताला शिवलिंग देऊन ईश्वर भक्ती करायचं सांगितलं होतं। 12 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी, साईबाबांना महादेवाच्या स्वरूपामध्ये पाहून त्या ठिकाणी प्रार्थना करून प्रसन्न करून घेतलं। तर साईबाबांनी स्वतः शिवलिंग त्याला दिलं आणि ते शिवलिंग आज सुद्धा गुरुस्थान मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलेले। असं जयामणी तैसा अभाव तैसा अनुभव असणारे साईबाबा प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये जे दैवत आहे त्या दैवताच्या स्वरूपामध्ये दर्शन देणारे, म्हणून आपापल्या स्वरूपामध्ये आपल्या भगवान आराध्य दैवताच्या स्वरूपामध्ये दर्शन करणं प्रत्येक भक्तांचं कारण। आणि ते त्याप्रमाणे संत प्रतिमा स्थापन झाल्या तर त्या ठिकाणी ते ज्या काही विश्वस्त मंडळाने त्या प्रतिमा स्थापन केलेल्या असतील त्यांची श्रद्धा अनन्य भावते आणि त्यांनी विरोध केला नाही त्या मूर्ती काढायला ही लज्जास्पद गोष्ट आहे। परंतु सनातन धर्माचे जे अनुयायी आहेत ते स्वतःला पायी समजतात, ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली नाही की संत प्रतिमा ही ईश्वराची प्रतिमा असते आणि साईबाबांच्या आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्या त्या ठिकाणी विष्णू या भुवनात प्रतिष्ठापना झालेली, म्हणून संत प्रतिमाला हे ईश्वर स्वरूप मानलं जातं। म्हणून आम्ही शिर्डीकर सगळा निषेध करतात, त्यांचा निषेध करत आहोत की या ठिकाणी प्रतिमा त्यांनी काढून विसर्जित केल्या। आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही या ठिकाणी सर्व पुरोहित संघ एकत्र आलेलो आहेत, कारण आम्ही या ठिकाणी आजन्म आमच्या पिढ्यानपिढ्या साईबाबांच्या सेवेसाठी केलेल्या आहेत। असंख्य अनुभव या ठिकाणी आले। 40 वर्षाच्या सर्व्हिसच्या काळामध्ये बाबांनी अनेक स्वरूपामध्ये मला कृष्ण स्वरूपामध्ये दर्शन दिलं, प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन असे दाखले आहेत आणि बाबांचा दत्त संप्रदाय सुद्धा आहे।
वासुदेवानंद सरस्वतीचं एकत्रीकरण बाबांनी 51 अध्यायामध्ये सांगितलंय की त्या माझे बंधू ते होते. गजानन महाराजांचा अवतार ज्यावेळेस संपला त्यावेळेस गजानन महाराजांनी सांगितलं होतं दादासाहेब घाबरण्याचं की इथून पुढची तुमची काळजी साईबाबा घेतील आणि ते आणि मी दुसरे कोणी एकत्र आहोत असे अनेक दाखले साईबाबांच्या 4थ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. स्वामी समर्थांनी स्वतः भाई नावाच्या भक्ताला त्या ठिकाणी दृष्टांत दिला की माझं सांप्रत स्थान निंबवृक्षाच्या खाली साईबाबाच्या शिर्डीमध्ये आणि साईबाबा दुसरी कोणी नसून मीच आहे असे अनेक दाखले देता येतील. म्हणून या ठिकाणी साईबाबांच्या ज्या ज्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना होतात त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जातात आणि ज्या ठिकाणी असं अकृत्य कृत्य होतं ते सनातन धर्माचे अनुयायी नसून अन्य धर्माचे असावेत आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बाबांना त्यांनी तारीफ केलेले. परंतु आजपर्यंत ज्या ज्या वेळेस बाबांना अपमानित करणारे त्यावेळेस बाबांची कीर्ती झालेली, कारण बाबा हे ईश्वराचे अवतार आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही शिर्डीकर आणि पुरोहित संघ सर्व त्याचा निषेध करत आहोत. आपण आता यानंतर काय वाराणसी में जो निंदनीय अपराध हुआ है, मंदिरों से साईं बाबा की मूर्ति हटाई गई है, उसका मैं निषेध व्यक्त करता हूं। आज ब्राह्मण एकता मंच शिरडी के पुजारी सभी एकत्रित हुए हैं और सभी मिलकर इस अपराध की निंदा करते हैं। भारत देश में ऐसा एक ट्रेंड चल रहा है कि जो सबसे बड़ा है उसकी निंदा करो तो प्रसिद्धि मिल जाती है। तो साईं बाबा तो विश्व व्यापक है, उनकी निंदा कर दी तो आदमी अपने आप फेमस हो जाता है। तो ऐसी प्रसिद्धि पाने के लिए कुछ समाज कंटकों ने यह काम किया है। इसलिए मैं भारत सरकार से निवेदन करता हूं कि भारतीय दंड संहिता 1860 कलम 295 के अनुसार इस निंदा का गुना इन पर दाखिल हो और इनको कड़ी से कड़ी सजा दी जाए। जो सनातनी खुद को कहते हैं वो ये जानते नहीं कि सनातन की ही एक शाखा है संत परंपरा। संत परंपरा महाराष्ट्र यह संत की भूमि है और इसी भूमि में भगवान को प्रकट होने के लिए संतों ने ही बाध्य किया है। और जो खुद को सनातनी कहते हैं वो सनातन का मूल जानते ही नहीं। सनातन का सिद्धांत है एकम सद विप्रा बहुधा वदंती, सत्य परमात्मा एक ही है लेकिन विद्वान उसको अलग अलग नामों से जानते हैं। तो क्या लोग बाबा को परब्रह्म नहीं मान सकते?
गीता में भगवान कहते हैं कि सभी मेरे ही अंश है, तो क्या बाबा परब्रह्म के अंश नहीं है? सनातन का ग्रंथ कहते हैं सर्वम खलुदम ब्रह्म, सब कुछ ब्रह्म है, तो सब कुछ ब्रह्म है तो बाबा परब्रह्म नहीं हो सकते। और बाबा परब्रह्म है, इसका क्या प्रमाण है? तो सनातन का ही शास्त्र कहता है प्रत्यक्षम किम प्रमाणम, प्रत्यक्ष को प्रमाण की क्या जरूरत है? आज बाबा के दरबार में जो आते हैं उनके दुख दर्द मिटाए जाते हैं, उनको दवाई हॉस्पिटल मुहैया कराया जाता है, उनको फ्री में भोजन कराया जाता है, और बाबा पे जो श्रद्धा रखते हैं उनको ही वो परमात्मा के रूप में प्रकट होते हैं। क्योंकि गीता, सनातन का धर्म गीता ही कहता है श्रद्धावान लभते ज्ञानम, जिसके पास श्रद्धा है उसको ही परमात्मा का ज्ञान हो सकता है। और जिन्होंने ये घिनौना अपराध किया है उनके पास श्रद्धा हो ही नहीं सकती, इसलिए बाबा भगवान को दिखाई नहीं देते हैं। लेकिन बाबा भगवान है, यह आज सारा विश्व मानता है, सारे विश्व में बाबा के मंदिर बनते जा रहे हैं। सनातन का ही एक ग्रंथ कहता है, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र में श्रीपाद श्री वल्लभ हनुमान जी का संवाद है। श्रीपाद श्री वल्लभ कहते हैं कि जब मैं स्वामी समर्थ का अवतार समाप्त कर दूंगा तब तुम मुझे आके मिलना, और हम दोनों मिलकर सिंधी धाम के गांव में यवन रूप में हम साई नाम से अवतार लेंगे। तो सनातन के धर्म में ही साईं बाबा का उल्लेख है। श्रीपाद श्री वल्लभ चरित्र को क्या सनातनी मानते नहीं है? दत्त संप्रदाय को सनातनी मानते नहीं है, और बाबा खुद दत्त संप्रदायी है। विशेषता तो यह है कि जिस मस्जिद में बाबा रहे उसको भी बाबा ने द्वारकामयी कहा। उसमें बाबा ने विष्णु सहस्त्रनाम का पाठ किया, तुकाराम गाथा का पाठ किया, उसमें भागवत का पाठ किया, भगवत गीता का पाठ किया, सारा सनातनी कृत्य ही तो बाबा ने किया। अगर बाबा मुसलमान होते तो बाबा अपने माथे पर तिलक नहीं लगाने देते, बाबा खुद की आरती नहीं करने देते, और वही परंपरा आज तक चलती आ रही है। साई चरित्र में उल्लेख है कि साईं बाबा की समाधि को लघुरुद्र महारुद्र अभिषेक होते थे। तो ये सनातनी परंपरा नहीं है। सनातन की परंपरा के अनुसार ही आज भी बाबा की काकड़ आरती होती है, शेज आरती होती है, माध्यान्ह आरती होती है, बाबा को भोग लगाया जाता है। अन्य धर्मों में ये नहीं होता है। तो ये सनातनी खुद को कहने वाले लोगों ने ये समझ लेना चाहिए, और बाबा का जो भगवान रूप है उसको उन्होंने मान्यता देनी चाहिए। और वो जो जिन्होंने अपराध कर रहे हैं, मैं उनसे एक सवाल पूछना चाहता हूं, क्या साई धर्म को आप मानते नहीं हो? तो साई धर्म को मानने वाले जो सनातनी है, अगर वो सनातनी करोड़ों की संख्या में सनातन से अगर विलग हो गए, हट गए, तो क्या ये नुकसान आपको मान्य होगा? नहीं होगा। इसलिए आप साई का भी अपराध कर रहे हो और सनातन धर्म का भी अपराध कर रहे हो। इसीलिए मैं काशी वासियों को और सारे ऐसे मजहबी आक्रांताओं को मैं कहना चाहता हूं कि काशी में 400 साल पहले तुलसी जी को भी न्याय नहीं मिला था। क्या वही पाप आप आज भी करना चाहते हो? तो ये पाप करना छोड़ दो, साईं बाबा का सम्मान करो। और मैं इन सब से आह्वान करता हूं, अगर मूर्ति तोड़नी है तो तोड़ो मत, निकाल कर हमें दे दो, हम उनकी खुद स्थापना करेंगे। इसी निवेदन के साथ मैं सरकार से भी प्रार्थना करता हूं कि जल्दी से जल्दी इनको पकड़ा जाए और उन पे कार्रवाई की जाए। यह सारा हमारा ब्राह्मण समाज ये मांग करता है। जय श्री राम। जय। सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने वाराणसी मध्ये जो बाबांचा अपमान केला गेला, बाबांची मूर्ती काढली गेली साईबाबांची, तर त्या साईबाबांच्या वरती आमची नितांत श्रद्धा आहे। म्हणजे मी लहानपणापासून बाबांची भक्ती आहे आणि लहानपणापासून बाबांची भक्ती केलेली आहे। बाबांनी सर्व धर्म समभाव शिकवला आहे आणि श्रद्धा सबुरी ही बाबांचा मंत्र आहे। तर हा सर्व धर्म समभाव असताना बाबांना उगीच मुसलमान समजायचं आणि काहीतरी वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे। असं न करता आमच्या श्रद्धेला तडा गेलेला आहे आणि आम्हाला अत्यंत दुःख झालेलं आहे। आमच्या बाबांची मूर्ती काढून तुम्ही विसर्जन करता, त्यापेक्षा आमच्या जवळ द्या, आम्ही त्यांची व्यवस्थित स्थापना करू आणि त्यांची पूजा अर्चा करू। पण आमच्या देवतेचा अपमान हा आमच्या सगळ्या देशवासियांचा अपमान आहे असं मला वाटतं। तर म्हणून मी म्हणते की आज जो वाराणसी मध्ये प्रकार घडला हा पुन्हा कुठेही घडू नये। जर घडला तर सरकारला माझं निवेदन आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं। लक्ष नाही दिलं तर संबंध महाराष्ट्र पेटून उठेल आणि बाबांची जे भक्त आहे, महाराष्ट्रच काय परदेशातले लोकही बाबांचे भक्त आहेत आणि तेही इथे येऊन श्रद्धेने बाबांची पूजा अर्चा करतात, दर्शन करतात, बाबांचा प्रसाद घेऊन ते जातात। तर अशा ठिकाणी श्रद्धेचं स्थान असताना तुम्ही हा प्रकार घडून आणला तो अत्यंत निंदनीय आहे।
एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. जय श्रीराम. आज शिर्डीमध्ये ब्राह्मण एकता मंच तसेच सर्व पुरोहित तसेच सर्व शिर्डीतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे. हे निवेदन आपल्याला सर्वांना माहितीच आहे. वाराणसी येथे साईबाबांची मूर्ती त्या ठिकाणावरून काढण्यात आलेली आहे. तर आम्ही आज सर्व ब्राह्मण एकता मंचाचे तसेच शिर्डी ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने बाबांच्या द्वारकामाईपासून तर शिर्डी पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही शांततेमध्ये घंटानाद करून मोर्चा केलेला आहे. आता या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी हे कृत्य घडलेलं आहे, बाबांची मूर्ती काढलेली आहे, तेथील सर्व तिथले जे बांधव असतील त्यांनी या मूर्तीचा असा निंदनीय प्रकार केलेला आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे का जास्तीत जास्त त्या कडक कारवाई आपण त्यांना करावी. सर्वांनाच माहिती आहे बाबांचं ही प्रचिती शिर्डी नाही तर विदेशामध्ये सुद्धा गेलेली आहे. दरवर्षी शिर्डीमध्ये परिक्रमा होत असतील. त्या परिक्रमाला जवळजवळ 5 ते 10 लाख साई भक्त हे या परिक्रमाला येत असतात. याच या परिक्रमामधूनच दिसतं की बाबांची प्रचिती, बाबांचा जो प्रत्येकाला भक्ती, ज्या भक्तीतून बाबांनी दिलेला चमत्कार हा सर्व साई भक्तांना दिसत असतो. आणि आज आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. जय परशुराम. उसकी सेवा हम करेंगे. इस आंदोलन के माध्यम से वाराणसी में जिस मंदिर से साईं बाबा की मूर्ति हटाई गई उस मंदिर समिति को मैं आह्वान करता हूं कि शिरडी में ब्राह्मण समाज आपने जो बाबा की मूर्ति निकाली है उस मूर्ति को स्वीकार करने के लिए तैयार है. वो मूर्ति आप हमें सुपुर्द कर दो. हम भव्य मंदिर बनाकर बाबा की प्राण प्रतिष्ठा यहाँ पे करना चाहते हैं. तो सभी वाराणसी वासियों को मैं आह्वान करता हूं कि वो बाबा की मूर्ति जो आपने खंडित की है वो हमें सुपुर्द कर दे. हमारा सबका सहयोग है. आज मैं आपके सामने जो निवेदन करने जा रहा हूं वो बहुत महत्वपूर्ण है. मैं बता रहा हूं या कोई और बता रहे, वो कोई काशी के होंगे वो बता रहे हैं, इसके ऊपर हम ध्यान नहीं देंगे. जो हमारा लक्ष्य है वो मैं डायरेक्ट अपना दत्तात्रेय अवतार जिनका नाम किया है श्रीपाद, उन्होंने बोला है कि मेरे दादा के दादा नरसिंह सरस्वती इनका अवतार महाराष्ट्र में हो रहा है, होने जा रहा है. और इसका संकल्प तिरुमल दास ने भी ये बताया है कि मैं शिरडी में अवतार लूंगा. दत्त का अवतार के समय में दत्त महाराज ने स्वयं यवन अवतार धारण किया था. ये सबको मालूम है, गुरु चरित्र के अंदर सब लिखा हुआ है. लेकिन आज तिरुमल दास गाडगे महाराज और रजत कुल के जन्म लेंगे ऐसा भी लिखा है. और तीसरा यह है दीन दलित दुखी जनों का दुख हराने वाले साईं बाबा इनका अवतार शिरडी में हुआ है. वैसे आदमी जन्म से कहां से आया है, कहां जाने वाला है, ये कुछ किसी को पता नहीं है. लेकिन आदमी का जो लक्ष्य होता है वो है उसका कर्म के अनुसार आदमी घोषित हो जाता है. और बाबा को संत क्यों कहा गया है कि बाबा हर की इच्छा पूरी करते हैं और जो इच्छा पूरी करते हैं उनको ही संत बोला जाता है. और ये संत सिर्फ संत नहीं है, संतों के महासंत है. एक बाबा के भजन में है, संतों में महासंत सारी दुनिया से न्यारे हैं. ये न्यारे क्यों है? क्योंकि बहुत सारे संतों ने ये कोशिश की कि सारे लोग इकट्ठा हुए और भारत को उस टाइम में स्वतंत्रता मिले, इसके लिए वो सब संतों का उन्होंने प्रयास किया. लेकिन ये प्रयास हमारे सदगुरु साईनाथा ने पूरे किया. या हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको बाबा ने बनाया भाई भाई. तो ऐसे आप अगर ये आप पढ़ते तो आपके समझ में आता है कि आपने मूर्ति क्यों हटाई. हटाना नहीं चाहिए, क्योंकि सनातन धर्म ये बोलता है सबसे प्यार करो, सबसे प्रेम करो. और ये प्रेम की भाषा कहाँ आ गई मूर्ति को हटाने के लिए?
तो मैं ये बोलूंगा, निवेदन करूंगा, जो भी उन्होंने मूर्ति हटाई है तो वो कृपा करके हम उनसे प्रार्थना करेंगे। ब्राह्मण पहले क्षमा याचना करता है और नहीं किया तो अपनी जीभ निकाल देता है, ये आप भूल ना जाना। तो ये मैं प्रयास करूंगा कि भाई आप बाबा को मूर्ति को हटा रहे, यानी हर दिल को आप हटा रहे हो। बाबा कभी छुके नहीं है, ना कभी निकालने की कोशिश ना करना। और यही मेरा संदेश है सबके लिए। सद्गुरु साईनाथ महाराज की